आपलं फिजिक्सचं चॅप्टर नंबर 4 थर्मोडायनामिक्स सुरू आहे. या चॅप्टरमध्ये आपला हीट इंजिन नावाचा कन्सेप्ट सध्या आपण घ्यायला. मी 4-5 दिवसाखाली एक ऑनलाईन क्लास घेतलं होतं, पण तिथं विद्यार्थ्यांना आवाजाबाबतीत काही डिफिकल्टीज अराईज झालेत. त्यामुळं यूट्यूबवरच आपण इथून घेत राहू आपले सगळे क्लासेस. जोपर्यंत क्लास सुरू होईल, ऑफलाईन क्लास सुरू होईल तोपर्यंत असंच चालू राहील. आणि 3-4 दिवस तब्येत खराब असल्यामुळे मी क्लास घेऊ शकलो नाही. इथून क्लास आता आपली रेग्युलर होईल. हीट इंजिन्स ॲक्च्युअली काय आहे, ते डिव्हाइस आहे जे हीट एनर्जीला वर्क डनमध्ये कन्व्हर्जन करते आणि कन्व्हर्जन करते वेळेस पूर्ण हीट एनर्जी वर्क डनमध्ये कन्व्हर्ट होईना, काही वेस्ट सुद्धा जाते, काही अमाऊंट वेस्टमध्ये जाते. हे थर्मोडायनामिक्सचा सायक्लिक प्रोसेस नावाचा कन्सेप्ट यूज करते. हीट इंजिन थर्मोडायनामिक्सचे सायक्लिक प्रोसेसचे कन्सेप्ट यूज करते. आपले जे जनरल ऑटोमोबाईल इंजिन्स आहेत, पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन, स्टीम इंजिन, रेफ्रिजरेटर, हे सगळे हीट इंजिनच्याच कन्सेप्टवर चालतात. ॲक्च्युअली इथं हीट इंजिनमध्ये 3 बेसिक पॉईंट्स म्हणजे काय, वर्किंग सबस्टन्स, दुसरं हॉट अँड कोल्ड रिझर्वायर आणि तिसरं सिलेंडर. हे हीट इंजिनमधले बेसिक कन्सेप्ट आहेत. या 3 गोष्टींवरच हीट इंजिन आरायचं आहे किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा हे येतात. वर्किंग सबस्टन्स म्हणजे असा सबस्टन्स जे फ्युलचं काम करते, जे बर्न होते किंवा हीट अब्झॉर्ब करते. त्यानंतर दुसरा आहे हॉट अँड कोल्ड रिझर्वायर. वर्किंग सबस्टन्स जिथून हीट अब्झॉर्ब करते त्याला हॉट रिझर्वायर आपण म्हणतो. हॉट रिझर्वायरपासून वर्किंग सबस्टन्स हीट अब्झॉर्ब करते आणि कोल्ड रिझर्वायरला एक्सेस हीट देऊन टाकते. वर्क डन केल्यानंतर जे हीट उरते ते कोल्ड रिझर्वायरला देते. आणि आता काम आहे सिलेंडरचं. जे वर्क डन होते सिलेंडरच्या पिस्टनच्या मुवमेंटच्या फॉर्मॅटमध्ये होते आणि पिस्टन त्या मुवमेंटला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करते क्रँकशाफ्टच्या मदतीनं. आणि ज्या गाडीच्या टायरांना वगैरे हे पिस्टनचे क्रँकशाफ्ट कनेक्टेड आहे, ते टायर गोल फिरून वर्क डनचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतात. आता आपण समोर जाऊन बघू हीट इंजिन कशा प्रकारे चालतात आणि हीट इंजिनचे कसे कंबशन्स आहेत. एक आहे इंटरनल कंबशन, एक आहे एक्सटर्नल कंबशन. त्यानंतर हीट इंजिन चालायचे 3 स्टेजेस आहेत. पहिला काय काम करते, वर्किंग सबस्टन्स हॉट रिझर्वायर पासून हीट अब्झॉर्ब करते. दुसरा स्टेप आहे अब्झॉर्ब केलेली हीट पूर्णपणे वर्क डन मध्ये कन्व्हर्जन होईना, काही अमाऊंटचं वर्क डन मध्ये कन्व्हर्जन होते. उरलेला कोल्ड रिझर्वायरला देऊन टाकते. हॉट रिझर्वायरला आपण म्हणतात सोर्स आणि कोल्ड रिझर्वायरला आपण म्हणतात सिंक. हे सगळं लिहून दिलेलं आहे तुम्हाला, मी फक्त रिवाइज करायलो सध्याला. हॉट रिझर्वायरला आपण म्हणतात सोर्स आणि कोल्ड रिझर्वायरला सिंक. आणि तुम्हाला जर डायग्राम जर काढायचा असेल हीट इंजिनचा, एनर्जी फ्लो डायग्राम म्हणतो. एनर्जी फ्लो डायग्राम एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ हीट इंजिन. आता जे मी स्टेप सांगितलो 3, हॉट रिझर्वायर पासून वर्किंग सबस्टन्स जे हीट अब्झॉर्ब करते, दुसरा हीट अब्झॉर्ब केलेलं काही अमाऊंट मध्ये वर्क डन होते, तिसरा स्टेप वर्क डन झाल्यानंतर जे हीट उरते ते कोल्ड रिझर्वायरला सप्लाय होते. हे 3 स्टेप. आणि वर्किंग सबस्टन्स आपण काय यूज करायला, पेट्रोल यूज करायला का, डिझेल यूज करायला का, स्टीम यूज करायला, असे खूप वर्किंग सबस्टन्सेस आहेत. वर्किंग सबस्टन्स काय यूज करता आणि ते 3 स्टेप याच्या बेसिसवर हीट इंजिनचं क्लासिफिकेशन होऊ शकते. हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर TH ने डिनोट करतात. इथे एक ॲरो मार्क आहे. ॲरो मार्क हे इंडिकेट करते की इथून हीट आपल्या हीट इंजिनमध्ये चालली. कोल्ड रिझर्वायर.
इथं आपलं हीट इंजिन आहे किंवा सिस्टम म्हणू शकता. वर्किंग सबस्टन्स इथं अवेलेबल राहतं. हे जे हीट इथून निघून आली ते आपला इंजिन अब्झॉर्ब करायला, वर्किंग सबस्टन्स अब्झॉर्ब करायला, त्याला मी QH म्हणतो. त्याला इनपुट म्हणू शकता. हॉट रिझर्वायरला सोर्स म्हणू शकता आपण. ही आहे वर्क डनची पाईपलाईन. ही आहे आउटपुट QC. हे आहे आउटपुट QC आणि हे कोल्ड रिझर्वायर मध्ये चालली. वर्क डन केल्यानंतर जे हीट उरते ते कोल्ड रिझर्वायरला सप्लाय होते. त्याचा टेम्परेचर TC. हॉट रिझर्वायरचा टेम्परेचर TH. इथं QH पॉझिटिव्ह राहते. QH पॉझिटिव्ह का? तर याला जर सिस्टम म्हणलो आपल्या हीट इंजिनला, तर हीट सप्लाय टू द सिस्टम काय राहते? पॉझिटिव्ह. आणि सिस्टमच्या बाहेर जे हीट होते, इव्हॉल्व फ्रॉम द सिस्टम, रिजेक्टेड फ्रॉम द सिस्टम, सिस्टम मधून हीट जे बाहेर पडते ते निगेटिव्ह राहते. आणि वर्क इज डन बाय द सिस्टम. वर्क डन या केसमध्ये इथं पॉझिटिव्ह, कारण वर्क इज डन बाय द सिस्टम आहे. तर वर्क डनचं जर कन्सेप्ट आपल्याला आणायचं असेल, या जागी इक्विलिब्रियम जर तपासलो, वर्क डन पॉझिटिव्ह आहे, QH पॉझिटिव्ह आहे, QC निगेटिव्ह आहे. वर्क डन येईल आपल्याला किंवा नेट हीट Q नेट येईल QH मायनस QC. लक्षात असू द्या, वैयक्तिक जर विचार केलो तर QH आणि QC दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, पण हीट हे रिजेक्ट व्हायली सिस्टम मधून, हीट इंजिन मधून, म्हणून हे निगेटिव्ह कन्सिडर करतात. QH मायनस QC म्हणून हे मॉड मध्ये लिहितात. आणि हीट इंजिन काय करते? सायक्लिक प्रोसेसवर डिपेंड आहे. सायक्लिक प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी काय राहते? 0. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स जर विचार केलो, डेल्टा यू इक्वल टू काय येते? Q मायनस H. डेल्टा यू तर 0 आहे, मग काय उरते? Q मायनस H इज इक्वल टू, सॉरी, Q मायनस W. Q इक्वल टू हे होईल W. Q इक्वल टू W. देअरफॉर वर्क डन इक्वल टू मॉड ऑफ QH मायनस मॉड ऑफ QC. एका ऑपरेशनचा वर्क डन आहे. एका ऑपरेशनचं, एक ऑपरेशन म्हणजे काय? हीट एनर्जी अब्झॉर्ब करणं, वर्क डन होणं, हीट एनर्जी रिजेक्ट होणं, हे सिंगल एक्झिक्युशन किंवा सिंगल ऑपरेशन. जेव्हा हीट एनर्जी चलते, सॉरी, हीट इंजिन जेव्हा काम करते, तेव्हा असे खूप ऑपरेशन्स कंटिन्युअसली होत राहतात. खूप ऑपरेशन्स होत राहतात कंटिन्युअसली. हे झालं एनर्जी फ्लो डायग्राम. आता हे जे ड्रॉ केलं मी इथं, याला पाईपलाईन म्हणू शकतात. लक्षात असू द्या, हीट अब्झॉर्ब केलेली पाईपलाईन थोडी ब्रॉड आहे, विड्थ त्याचा जास्त आहे कम्पेअर टू वर्क डन अँड हीट रिजेक्टेड. कारण पूर्ण हीट अब्झॉर्ब केलेलं पूर्ण वर्क डन होईना किंवा पूर्ण हीट रिजेक्ट होईना, काही वर्क डन होते आणि पार्टली रिजेक्ट होते, म्हणून हे पाईपलाईन थोडे बारीक बारीक आहेत. आता आपण समोर जाऊन एफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन काय आहे ते शिकू. एफिशियन्सी, एफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. एफिशियन्सी म्हणजे हीट इंजिन काम करण्याची क्षमता. क्षमता कशी राहिली हीट इंजिनची? तर जास्तीत जास्त वर्कडन जे हीट इंजिन देते, त्या हीट इंजिनची क्षमता जास्त असं म्हणायचं. तर हीट इंजिनची एफिशियन्सी नीटा या ग्रीक अल्फाबेटनं देतात. ते येईल आउटपुट अपॉन इनपुट. आउटपुट अपॉन इनपुट. एफिशियन्सी इज द रेशो ऑफ आउटपुट अपॉन इनपुट. आउटपुट काय? कोण्या टर्म्समध्ये? वर्क डनच्या टर्म्समध्ये. आणि इनपुट इन द टर्म्स ऑफ हीट अब्झॉर्ब. आता याचं डेफिनेशन जर घ्यायचं असेल, एफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन is the ratio of the work done to
टू म्हणलं की डिनॉमिनेटर मध्ये यायचं, टू म्हणल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये यायचं. Efficiency of the heat engine is the ratio of work done to the heat absorbed by the heat engine. हे आहे efficiency of heat engine. It is defined as work done to the heat absorbed to the heat absorbed by the heat engine. To the heat absorbed by the heat engine. अदर वर्ड्स मध्ये जर सांगायचं असेल, दुसऱ्या शब्दामध्ये सिंपल वर्ड्स मध्ये, फ्रॅक्शन ऑफ heat energy absorbed by the engine that is converted into work. Fraction of heat energy absorbed by the engine that is converted into work. In other words, वेगळ्या शब्दामध्ये किंवा सिंपल लँग्वेज मध्ये म्हणू शकता, efficiency is defined as fraction of heat that is converted into work. आता प्रॅक्टिकल हीट इंजिन आणि आयडियल हीट इंजिन मध्ये फरक काय? आयडियल हीट इंजिन मध्ये हे जे आउटपुट आहे QC 0 पाहिजे, तर वर्क डन काय होते? मॅक्सिमम होते. वर्क डन काय होते? मॅक्सिमम. तर ऍक्च्युअली हे QC 0 येऊ शकणार, काही ना काही हीट रिजेक्ट होते म्हणजे होते, प्रॅक्टिकल हीट इंजिन्स मध्ये होते. आणि आयडियल हीट इंजिन मध्ये QC 0 राहते, विच इज नॉट पॉसिबल in terms of practical. For ideal heat engine, heat rejected by the engine, heat